गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली अंगणवाडी क्रमांक 001-1994 पासून कार्यरत असलेली ही अंगणवाडी 2 महिन्यापासून बंद आहे। सेविका पुष्पलता भगत यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी अंगणवाडीत आल्यावर दरवाजाला कुलूप असल्याचे पाहिले। गावकऱ्यांच्या माहितीनुसार मेश्राम कुटुंबाने दान दिलेल्या जागेवर मालकी हक्काच्या वादामुळे अंगणवाडी बंद करण्यात आली आहे। या जागेवर कुलूप लावणारी महिला माजी सरपंच असल्याचे सांगितले जात आहे। अंगणवाडी बंद असल्यामुळे पोषण आहार रस्त्यावर वाटला जात असून बालकांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे। लाभार्थी कुटुंब प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। संतप्त नागरिकांनी इशारा दिला आहे की जर 2 दिवसात अंगणवाडी सुरू करण्यात आली नाही तर ते स्वतः कुलूप तोडून सेवा सुरू करतील। प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मनोज भालाधरे, तालुका प्रतिनिधी, आमगाव। मी सरिता देवेंद्र गायधने या अंगणवाडीची लाभार्थी आहे। आमच्या मुलाला इथे अनौपचारिक शिक्षण मिळत होता, पण आता अंगणवाडी बंद झाल्यामुळे अनौपचारिक शिक्षण रेग्युलर मिळू शकत नाही आणि त्याचा आहार पण रेग्युलर मिळू शकत नाही आणि अंगणवाडीमध्ये आम्हाला रोडावर बसवले जाते, त्यामुळे आम्हाला मदत हवी। मी पुष्पलता शंकरराव भगत, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कुंभारटोली अंगणवाडी अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहे 2007 पासून। आम्ही दररोजप्रमाणे 8 ऑक्टोबरला अंगणवाडीमध्ये 9:30 वाजे आलो अंगणवाडी उघडण्याकरिता, तर इथे आम्हाला अंगणवाडीच्या कंपाऊंड वॉलच्या गेटला कुलूप लागलेला दिसला। तर आम्ही इकडे तिकडे विचारपूस केली, तर आमच्या बाजूवाल्या जिथे जी अंगणवाडी आहे त्यांना विचारलं, तर त्यांनी म्हटलं की मी त्रिगुणाबाई मेश्राम यांनी म्हटलं की मी हा कुलूप लावला, माझी जागा आहे ही शासनाने बनवली असेल अंगणवाडी तरी काही हरकत नाही, पण माझी जागा मला खाली पाहिजे म्हणून मी हा कुलूप लावला। मग नंतर मी आमच्या ऑफिस नागरी प्रकल्प गोंदियाला CDPOच्या नावाने अर्ज केला। त्याच्यानंतर त्याची एक प्रत CO मॅडम नगर परिषद आमगाव यांना पण दिली, तहसीलदार साहेब आमगाव यांना पण एक प्रत दिली, BDO साहेब पंचायत समिती आमगाव यांना दिली। मला अडचण होते मुलांना आहार द्यायला, अनौपचारिक शिक्षण द्यायला, इथे लसीकरण होत होता, लसीकरण होत नाही, कोणतीच अंगणवाडीचे जे प्रोग्राम होतात ते होत नाही। आम्ही पोरांना अनौपचारिक शिक्षण देऊ शकत नाही बंद असल्यामुळे। फक्त आता आहारापासून वंचित राहू नये म्हणून मुलांना मदतनीस माझी घरी आहार शिजवते आणि मुलांना घरी नेऊन देते। बाकीचे जे मुलं आहेत ते दुसऱ्या अंगणवाडीमध्ये बसून त्यांना आहार व अनौपचारिक शिक्षण देणे सुरू आहे। तरी आमची बसण्याची व्यवस्था करायची। शासनाला मला हीच विनंती आहे की माझी बसण्याची, माझ्या मुलांची अंगणवाडी सेविका मदतीस आमची बसण्याची व्यवस्था करावी। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।